वसई तहसील कार्यालयात काल दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे। वसई तहसीलमधील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। मात्र अपर तहसीलदार विनोद बाळकृष्ण धोत्रे फरार झाले। त्यांचा सध्या शोध सुरू आहे। तक्रारदाराच्या जमिनीची एनए करून मिळावी यासाठी धोत्रेंनी तब्बल 40 लाखांची मागणी केली होती। काही तडजोडीअंती धोत्रेंना 7 लाख रुपये देण्याचं ठरलं। याच पार्श्वभूमीवर एसीबीनं काल सापळा रचला। तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारताना अनिल प्रभाकर चौबळ या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। वसई तहसील कार्यालयाचा इतिहास पाहता भ्रष्टाचारामुळे हे कार्यालय वारंवार चर्चेत राहिलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।